नमस्कार, वारणा न्यूज मध्ये आपले स्वागत। शिराळा तालुक्यात 12वी कला शाखेत वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागाव सर्वप्रथम। वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागावने एचएससी परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये उज्ज्वल यश संपादन केले। वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागावने 12वी बोर्ड परीक्षेत 100% निकाल नोंदविला। तसेच विशेष म्हणजे शिराळा तालुक्यात कला शाखेत सर्वप्रथम सन्मान मिळवला। वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागावची विद्यार्थिनी कुमारी पाटील प्रणाली बाजीराव हिने 78% गुण संपादित करून शिराळा तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा सन्मान मिळवला। तर विद्यालयातील कुमारी देसाई पल्लवी संपत हिने 76.67% गुण मिळवून शिराळा तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला। वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागावची शिराळा तालुक्यातील गुणवंत कॉलेज म्हणून खास ओळख आहे। वारणा ज्युनियर कॉलेजने सन 2004 मध्ये कोल्हापूर विभागीय बोर्ड गुणवत्ता यादीत कुमारी रुपाली कृष्णा पाटील हिने 13वा क्रमांक मिळवून शिराळा तालुक्याची बोर्ड गुणवत्ता यादीत नाव कोरले आहे। वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागाव गुणवंत यादीत नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे। या कॉलेजने प्रशासकीय अधिकारी शिक्षक घडविले आहेत। शिराळा तालुक्यात कला शाखेतील वैशिष्ट्यपूर्ण व गुणवंत कॉलेज म्हणून नावलौकिक मिळवला आहे। वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागावच्या यशात संस्थेचे अध्यक्ष माजी सभापती चंद्रकांत पाटील भाऊ तसेच सर्व संचालक तसेच कॉलेजचे आजी माजी मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मोलाची ठरली आहे। तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एसी सदावर्ते, प्राध्यापक बीएम नलवडे, प्राध्यापक एसडी जमदाडे, व्हीडी पाटील, श्रीमती एसबी दिवे व साळुंके एबी मॅडम, पीएस सुतार सर, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सेवक हे यशाचे मानकरी आहेत। वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागावचे यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे। आम्ही चालू वर्षी अकॅडमी टाईप निशुल्क अनिवासी अकॅडमी अशा स्वरूपात आम्ही आमच्या विद्यालयात चालू। शब्द काय निशुल्क, कोणतीही फी नाही। आता आपण बघतोय बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय, पैसे गोळा करायचे आणि अकॅडमी शाळा सुरू करायच्या, गोरगरिबांच्या मुलांनी शिकायचं कुठे याचाही विचार आपण केला पाहिजे। आमची शाळा अनुदानित आहे, आमच्या कर्मचाऱ्यांना सर्वांना आम्हाला पगार मिळतो, एवढंच की चाकोरीच्या बाहेर जाऊन आम्हाला काम करावं लागेल। घरोघरी पोचली पाहिजे, सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी समाजातले विद्यार्थी घडले पाहिजेत, शिकले पाहिजेत, पुढे त्यांनी चांगल्या ठिकाणी स्वतःचे पाय रोवले पाहिजेत। आणि यासाठी ज्या पद्धतीनं शाळा प्रयत्न करते त्यासाठी आपण ग्रामस्थांचा प्रयत्न करूया